बरेच दिवस उपाशी राहावं लागत होतं. म्हणजे उपाशी कमी असेल तरी अर्धपोटी मात्र बऱ्याच दिवस राहावं लागत होतं. पोळी भाजी खाणं फार मुश्किल होतं. बऱ्याच दिवस केळी आणि फरसाण हेच आमचा आहार होता. बगर तेलाची भाजी. भाजी म्हणजे बेसनच ते बेसन पीठ घरून यायचं. हां. तेच भाजी आणायला कुठे पैसे असायचे. किंवा बेसन पीठ नसेल तर मग चटणी असायची. घरून यायची त्याच्यामध्ये काही चिंता नव्हती. मग त्या चटणीमध्ये काय टाकायचं, एक गरम पाणी करायचं आणि टाकून द्यायचं. हं. ते पातळ झालं की भाकरी केली कुस करायची आणि खायची. तुकारामला इथून नेलं तर मग वडिलांना शेतीत काम करावं लागणार आणि अ, तुकारामला इथं ठेवलं तर तुकारामचं करिअर संपणार. तुकारामला सगळा गपचूप घरातून काढला. माहीत नाही का? वडिलांना माहीत नव्हतं आणि सकाळच्या बसनं आम्ही निघून आलो तेव्हा. त्यालाही उपाशी राहावं लागायचं. त्यालाही बरेच दिवस केळी खा, फरसाण खा. आता मला ते वाईट वाटायचं, पण आता काही मी करू शकत नव्हतो. पर्याय नव्हता. पर्याय नव्हता. कोवळ्या हाताने नांगर चालवलेलाच होता. बरोबर. मे बी 8वी-9वी वर्षापासून तो शेतीत काम करत होता. तर त्याला म्हटलं, "आपल्याला तुला कलेक्टर व्हायचं." बस त्याला जास्त काही माहीत नव्हतं ना. ठीक आहे, म्हणजे भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा. आपण ज्याच्यासाठी लढत आहोत, त्यांनाच त्याची किंमत नसेल, तर एक्झॅक्टली. आपण त्याच्याशी का लढावं? हा मी प्रश्न त्याला खूप वेळेस केलेला. एवढा त्रास दिला जायचा आणि दिला गेलेला आहे. आताही दिला जात नाही असं मी म्हणणार नाही, की अगदी तुकारामला त्याच्या आयुष्यातून उठून लावायचं. बापरे! हा पणच काही लोकांनी केलेला आहे. म्हणजे तुकारामने एका दिवसात असं केलं. म्हणलं तुकारामने एका दिवसात नाही केलं. ही मागची असं कसं? म्हणलं त्याची 22 वर्षाची तपश्चर्या त्याच्या पाठीमागे आहे, की हा माणूस मॅनेज होणारा नाहीये. एक्झॅक्टली. हे कुठे जरी गेलात, त्याला मॅनेज करू शकत नाही. बरोबर. आणि आपण जर हे धंदे बंद नाही केलेत, तर आपल्या कायदेशीररित्या आपल्या कारवाई ही 100% होणार आहे.